कोकणात काही ठिकाणं अशी असतात जिथे गेल्यावर वेळ थांबतो. आज आपण आलोय काजळी नदी काठावर. शांत, हिरवाईनं भरलेलं आणि एकदम शांत ठिकाण. आजचा आपला प्लॅन अगदी साधा पण तितकाच खास. काजळीच्या मँग्रोव जंगलात कायाकिंग. पहिल्यांदा कायाकिंग करताय? काळजी नको, हे ठिकाण अगदी बिगिनर्स फ्रेंडली आहे. जसं जसे आपण आत जातो तसं मँग्रोवचं सौंदर्य अजूनच उलगडत जातं. हे निसर्गाचं नैसर्गिक संरक्षण कवच. पावसात, वाऱ्यात, समुद्री अतिक्रमणात ही झाडं कोकणाचं रक्षण करतात. इथली शांतता मनातलं सगळं गोंधळ गायब करते. फक्त पाण्याचा आवाज आणि कधीतरी काजळी नदीची वाट एकदम स्मूथ आहे. हलके फुलके कर्व्स, शांत पाणी आणि कुठलाही रश नाही. निसर्गाशी इतकं जवळून कनेक्ट होता यासाठी इथेच यायला हवं. काजळी, तुझी शांतता, तुझी सुंदरता आणि तुझं हिरवं स्वप्न मनात कायमचं कोरलं गेलं. नमस्कार, माझं नाव सान्वी निलेश गजने. आता आपण आहोत नाचणे नारायणमळी या गावामध्ये. हा कांदळवनचा जो प्रोजेक्ट आहे आपण कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान यामार्फत चालू केलेला आहे. तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर तुम्हाला काजळी मँग्रोव टुरिझम हे आपलं गुगल पेजसुद्धा आहे आणि इंस्टाग्रामसुद्धा आहे. तसंच आपल्या इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण कांदळवनाच्या 20 प्रजाती आहेत. अशा आपल्या रत्नागिरीमध्ये 14 आहेत आणि आपल्या नारायणमळी या गावामध्ये 11 प्रजाती सापडतात. ह्या प्रजातींची जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच आमच्या नवलाई या कांदळवन गटाला भेट द्या. चार्ज आपलं कयाकिंगचं आहे ते पर पर्सन 300 रुपये आहे आणि बोटिंग आहे ते पर पर्सन 200 रुपये आहे आणि दोघांची 1 तासाची राईड असते. जर तुम्ही कोकणात येणार असाल ही कयाकिंग ट्रिप नक्की करा. छोटा अनुभव आहे पण आठवण आयुष्यभर टिकेल. अशाच हिडन ट्रॅव्हल जेम्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.